लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान मोदींनी ट्विट करत केली घोषणा. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवरती गोळीबार, उल्हासनगरमधली हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार. शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केल्या प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक, 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, संपर्क कार्यालयाच्या बाहेरही पोलिसांचा बंदोबस्त. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची आज होणारी भेट रद्द, टोलच्या प्रश्नावरती राज ठाकरे वर्षावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची घेणार होती भेट. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या, साळवींच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं परतताना ठाणे टोल नाक्यावरती ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीमध्ये केलं ट्रॅफिकचं निराकरण. कोकणातील दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार. मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा वाशिममध्ये पोहोचली, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली बुद्धिविहार इथे प्रार्थना, शिवाय उपस्थितांचं केलं मार्गदर्शन. आम्ही सुरतला जाऊन महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री दिला, भरत गोगावलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यामध्ये सोलापूरमधील माजी आमदार दिलीप माने आणि माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांची भेट घेणार. धुळ्यामध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी बॅनरवरती अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. संभाजीराजे कोल्हापूरमध्ये लोकसभेची जागा लढण्याची शक्यता, आजपासून कोल्हापूरमधील मतदारसंघाचा घेणार आढावा, महाविकास आघाडी आणि स्वराज्य संघटनेच्या आघाडीचीही शक्यता. संभाजीराजे छत्रपती यांचे आजचे कोल्हापूरमधील दौरे रद्द, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावांचा संभाजीराजे छत्रपती करणार होते दौरा. फडणवीसांनी गोळ्या मारायला सांगितल्या का? गोळीबार प्रकरणामध्ये फडणवीसांचा काय संबंध? सुप्रिया सुळे यांच्या टीकेला छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर. सत्य लवकरच बाहेर येईल, गोळीबारावरती कल्याणचे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची प्रतिक्रिया. आज नगर येथे ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मेळावा. या मेळाव्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्यासोबतच आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर आणि इतर नेते राहणार उपस्थित. सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत, हरिभाऊ राठोड यांचा भुजबळ आणि तायवाडेंवरती टीकास्त्र, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचीही टीका. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आज सल्लागार समितीची बैठक, निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. मराठा आरक्षणासाठी तब्बल 2,72,57,735 घरांचा सर्व्हे पूर्ण. या सर्व्हेमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील विभागामध्ये सर्वाधिक 97% सर्व्हे झाल्याची माहिती. राज्यामध्ये 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी सर्वेक्षणाचा सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याचं आयोगानं केलं स्पष्ट. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा 100% सर्व्हे पूर्ण. राज्य मागासवर्ग आयोगाला रत्नागिरी जिल्ह्याचा अहवाल सादर. मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट केल्या प्रकरणामध्ये शिक्षकांना नोटीस, पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत जालना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 27 शिक्षकांना नोटीस. आमदार संजय गायकवाड यांचे छगन भुजबळ यांच्याबाबतचं वक्तव्य हे 2 पक्षांमध्ये फूट पाडणारं, हे आम्ही कदापिही सहन करणार नाही, अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचं वक्तव्य. बीडच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक, औद्योगिक विकासासाठी 75 कोटी रुपये मंजूर केल्याचं उदय सामंत यांची माहिती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बीड येथील जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलकांनी पेटवलं होतं जुनं कार्यालय. दरम्यान मी राजकारणामध्ये आलो नसतो तर एक चांगला क्रिकेटर झालो असतो,
मात्र आता राजकारणामध्ये देखील चांगल्या चांगल्यांच्या गुगलीवरती मी षटकार मारतो, उदय सामंत यांचं वक्तव्य. जो सनातन धर्मासाठी कार्य करतो तोच राष्ट्रावरती राज्य करेल, त्यामुळे राजकारणामध्ये धर्माचा हस्तक्षेप गरजेचा, शिवमहापुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांचं वक्तव्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राडा. रामायण कलाकारांच्या जीवनावरील नाटकाचा प्रयोग लावला उधळून. नाटकातील कलाकारांना अभाविप कार्यकर्त्याकडून मारहाण. रामायणाचा विपर्यास केल्याचा अभाविपचा आरोप. पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नाटकावरून वाद. दिग्दर्शक, कलावंत, ललित कला केंद्र प्रमुख डॉक्टर भोळे यांनाही अटक. नागपूरमध्ये नवीन पोलीस आयुक्त रुजू होताच पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड. आर्थिक वादातून दोघांची हत्या झाल्याची माहिती. आई वडिलांनीच पोटच्या मुलीवरती विळ्यानं वार करून केली हत्या. नांदेडच्या हिमायतनगर मधली घटना. पिंपरी चिंचवडमध्ये अभ्यास करत नसल्यानं आईनं रागावल्यानं 13 वर्षीय मुलानं गळफास घेत केली आत्महत्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.